रत्नाकर मतकरी यांच्या कृष्णकन्या या गूढ कथा संग्रहातून छोटी बहू नावाची कथा. 1967ची मुंबई सतत पोटामागे धावणाऱ्या तरीही 4 चांगल्या गोष्टी गाठू पाहणाऱ्या माणसांनी गजबजलेली, वाहनांच्या गर्दीत दिवसरात्र भरडलेली. त्यातलाच फोर्ट विभाग, थोडा मध्यमवर्गीय, थोडा उच्चभ्रू, राहत्या इमारती थोड्या, कचेऱ्या अधिक, नाना प्रकारच्या. व्हिक्टोरिया टर्मिनस आणि हुतात्मा चौक यांच्यामधल्या इमारतींपैकी एकीत बॉम्बे एक्सप्रेस या वृत्तपत्राचं ऑफिस. दुपारचे 12:15 वाजलेले. विराज केतकर उद्याच्या वृत्तविशेषची तयारी करीत बसला होता. एवढ्यात शिपाई त्याच्या टेबलाशी आला आणि म्हणाला, साहेबांनी बोलावलंय, आलो म्हणून सांग. विराज म्हणाला. शिपाई निघून गेला. विराजनं अर्धा टाईप केलेला लेख तसाच सोडला. टाचनं फाईलमध्ये काळजीपूर्वक ठेवली आणि तो साहेबांकडे म्हणजे प्रमुख संपादक पराडकर यांच्या केबिनकडे निघाला. त्याने केबिनच्या दुधी काचेच्या अर्ध्या दरवाजावर बोटाने टकटक केले. आतून संपादक पराडकरांचा घोगरा आवाज आला, येस कम इन. तसा विराज दार ढकलून आत शिरला. बसा, पराडकर म्हणाले. विराज बसला, काहीसा उत्सुक. पुढल्या आठवड्यात गौतम शाहूंची 4थी पुण्यतिथी आहे, पराडकर म्हणाले. रविवार पुरवणीत आपण त्यांच्यावर स्टोरी करायला हवी. गौतम शाहू मोठा कलावंत, नुसता चित्रपट निर्माता नाही तर फिल्म मेकर, शिवाय कलात्मक दिग्दर्शक, स्वतःच्याच नाही तर इतरांच्याही चित्रपटात गाजलेल्या भूमिका करणारा अभिनेता. यशाच्या शिखरावर असतानाच तरुण पिढीला हळहळ वाटायला लावून तो अचानक वारला. त्याच्या मृत्यूचं ही गूढच राहिलं. आत्महत्या की अपघात, काही का असेना, एक अल्पायुषी मृत्यू, सर्वांनाच चटका लावणारा. चांगली आहे ना कल्पना? पराडकर नेहमी आपल्या कल्पनेवर स्टाफचं मत घेत, त्यामुळे स्टाफला कामात अधिक रस वाटतो असं त्यांचं निरीक्षण होते. गौतम शाहूंविषयी लेख तर हवाच यायला, पण विराज घुटमळला. एनी प्रॉब्लेम? तसं नाही, पण दिग्दर्शक म्हणून त्यांच्यावर आधीच इतकं लिहिलं गेलंय की आता नवीन काही लिहायचं म्हणजे करेक्ट. आता लिहायचं तर थोड्या वेगळ्या अँगलमधून लिहायला हवं. जमेल तुम्हाला? थोडंसं व्यक्तिगत लिहा, पर्सनल. त्यांच्या जवळच्या माणसांशी बोलून पहा. गौतमजींचं एकेकाळचं सर्वात जवळचं माणूस म्हणजे त्यांची प्रेयसी पद्मजा, सध्याची टॉपची हिरोईन. पण गौतमजींविषयी त्या जाहीरपणे कधीच बोललेल्या नाहीत. गौतमजींच्या हयातीत नाही की त्यानंतर नाही. गौतमजींची पत्नी पराडकरांनी विचारलं. शांतीदेवी. नाव घेताच विराजच्या कानात शांतीदेवींनी म्हटलेली अजूनही रसिकप्रिय असलेली अनेक गाणी गुंजन करू लागली. पण त्या कुठं असतात? काही ठावठिकाणा नाही. तो म्हणाला. शोधून काढाल त्यांना? पराडकर म्हणाले. बघा, त्या बोलतात का? प्रयत्न करतो. सापडल्या आणि त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली तर फारच आनंदाची गोष्ट. मी त्यांचा जबरदस्त फॅन आहे. इतकं बोलून विराज उठला. त्यानं एकदा जबाबदारी घेतली की ती पार पाडल्याशिवाय तो राहणार नाही याची पराडकरांना खात्रीच होती. लंच टाईममध्येच विराज फोर्टमधल्या एका म्युझिक शॉपमध्ये गेला. दुकानात अगदी अद्ययावत रेकॉर्ड्सचा साठा होता. शास्त्रीय संगीतापासून रॉक बँडपर्यंत. मात्र दुकानदाराला शांतीदेवीचा पत्ता ठाऊक नव्हता. नाही हो, गौतमजी हयात होते,
तोवर थोडं तरी ऐकू यायचं त्यांच्याविषयी ते गेले आणि शांतीदेवी जशा काही हवेत विरघळून गेल्या. त्यांची अगदी जुनी गाणी आहेत तुमच्याकडे, म्हणजे 45-47 मधली? नाही हो. अहो, जागा हवी त्या जुन्या रेकॉर्ड्स ठेवायला. दुकानदार म्हणाले. त्यातून संगीत इतकं फास्ट बदलतंय. जुनी गाणी हवी असतील तर ती चोर बाजारात मिळतील कदाचित. संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर विराजनं चोर बाजार गाठला. चोर बाजारातल्या त्या प्रशस्त दुकानात जुन्या कर्णावाल्या ग्रामोफोनपासून ट्रान्झिस्टरपर्यंत सगळ्या चिजा होत्या. शांतीदेवींची एक पुराणी रेकॉर्ड त्या म्हाताऱ्या दाढीवाल्या मुसलमान दुकानदाराकडे होती, पण ती त्याची इतकी जीव की प्राण होती की कोणी 2000 रुपये दिले तरी तो ती विकायला तयार नव्हता. विराजने शांतीदेवी कुठे राहतात ते माहिती का असं विचारलं. दाढीवाला डोळे बारीक करून क्षणभर विराजकडे पाहत राहिला. मग त्याने विचारलं, क्या आप CID से आए हैं? विराज हंसून म्हणाला, नहीं भाई, अखबार में काम करता हूँ, उनके बारे में कुछ लिखना चाहता हूँ. लेकिन उनका पता? दाढीवाल्याला साधारण माहिती होती. दादरच्या श्रीराम कॉलनीमधली 2री की 3री गल्ली. त्याचे आभार मानून विराज बाहेर पडला. काळोख पडायच्या आत त्याने दादरच्या श्रीराम कॉलनीतली 3री गल्ली गाठली. दोघा तिघांना विचारत विचारत तो शांतीदेवीच्या इंदिरा निवासमध्ये पोहोचला. त्या जुन्या इमारतीतला काळोखा जिना चढताना त्याच्या हातापायांना सूक्ष्म कंप सुटला होताच, पण मनही थरारून गेलं होतं. शांतीदेवींना भेटायचं, प्रत्यक्ष शांतीदेवींना. सुरांच्या सम्राज्ञीला तो गहिरा आवाज, कधी नाचऱ्या क्लब सॉंग्समधून बिनधास्त लहरणारा, तर कधी अगदी आतला दर्द सांगताना गुडगर्भ होणारा. हे सूर जिच्या गळ्यातून आले ती कशी असेल? अलौकिक, पृथ्वीतलावर नाईलाजाने वास्तव्याला आलेली स्वर्गीय दिव्यांगना. विराज 3ऱ्या मजल्यावर पोहोचला. त्याने दरवाजावरची बेल वाजवली. 2ऱ्या बेलनंतर एका 16-17 वर्षाच्या बहुधा वरकामाच्या मुलीने दरवाजा उघडला. शांतीदेवी इथंच राहतात का? हो, ती मुलगी म्हणाली, पण त्या भेटत नाहीत कुणाला. माझं महत्त्वाचं काम आहे, विराज रुबाबत म्हणाला. मी पत्रकार आहे. मुलगी दार लावू लागली. फोन नंबर तरी मिळेल का? रुबाब बाजूला ठेवून विराजने विचारलं. आमच्याकडे फोन नाही. आणि दरवाजा बंद झाला. विराज क्षणभर विचारात पडला. कशा राहतात या शांतीदेवी? फोन नाही, कुणाला भेटत नाहीत. काही वेळ थांबून त्याने पुन्हा बेल वाजवली. उत्तर नाही. आणखी 2-3दा वाजवली. 4थ्यांदा वाजवणार इतक्यात दार उघडलं आणि मगाचीच मुलगी त्याच्यावर खेकसली. सांगितलं ना एकदा, बाई भेटणार नाहीत म्हणून. जा तुम्ही. पण यावेळी विराजने तिचं ऐकलं नाही. ती अहो हो असं ओरडत असताना तो सरळ तिच्या अंगावरून घरात शिरला. हॉल रिकामा होता. तो ओलांडून तो पुढे गेला. एक खोली लागली. ती बहुधा बेडरूम असावी. मागचा पुढचा विचार न करता तो आत शिरला आणि समोर जे दिसलं त्याने जागच्या जागी गोठून गेला. बिछाणावर एक स्त्री आळसटून बसली होती. तिच्या हातात अर्धा भरलेला मद्याचा ग्लास होता. केस विस्कटलेले होते. अंगावरची साडी सैल झाली होती. पदर खाली पडला होता. विराजला पाहताच तिने ग्लास शेजारच्या छोट्या तिवईवर ठेवला. तिथे एक मद्याची बाटली होती. तोल सांभाळत अर्धवट उठून ती ओरडली, आत कसे आलात? चालते व्हा आधी. शकू म्हणाली, तुम्ही पत्रकार आहात, काय छापणार आहात? माझ्या अब्रूची
लक्तर उघड्यावर टांगणार असाल. गळलेला पदर सैलपणेच खांद्यावर टाकत उभी राहून ती म्हणाली, बघितलंत ना मला, आता खुशाल जाऊन लिहा. एकेकाळची थोर गायिका शांतीदेवी शाहू आता दारुडी झाली आहे. एकदम तिचा तोल गेला. विराजने तिला सावरलं, परत बिछाण्यावर बसवलं. प्लीज प्लीज डोंट डिस्ट्रेस युअरसेल्फ. तो ओशाळा होऊन म्हणाला, मी काहीही लिहिणार नाही तुमच्याविषयी. मग तर झालं. शांत व्हा, बसा. आय एम सॉरी, येतो मी. एवढंच बोलून तो निघाला. शकू त्याच्या पाठोपाठ दार लावून घेण्यासाठी आली. बांद्र्याच्या आपल्या छोट्याशा ब्लॉकमध्ये पोहोचला तरीसुद्धा विराज हतबुद्धच होता. आपल्या मनात कायमच जिच्याविषयी आपण भक्तिभाव ठेवला त्या एका थोर कलावतीला आपण अशा अवस्थेत पाहू अशी त्याने कधी कल्पनाही केली नसती. यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर काही ना काही निमित्ताने वैफल्यग्रस्त होऊन मद्याचा आधार घेणाऱ्या कलावंतांच्या आख्यायिका त्याने ऐकल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात शांतीदेवी हातात दारूचा ग्लास, तोल सावरणं कठीण. छे, असं कसं असेल? काय पाहिलं आपण? आणि तरी देखील अशा अवस्थेतही देवींना पाहताना त्याला एक विलक्षण थरार जाणवला होता, जो खासच मोठ्या दैवी व्यक्तिमत्वांना पाहताना जाणवतो. असं वाटलं होतं की त्या कुणा दुसऱ्याच दुनियेतल्या आहेत, आपल्या या मातीच्या जगातल्या नाहीतच. दुःखाने, निराशेने, व्यसनाने झाकोळलं असलं तरी त्यांचं मूळचं सौंदर्य अजूनही जसंच्या तसंच आहे. पण आपल्याला जे जाणवलं ते केवळ सौंदर्य नव्हे, त्या पलीकडचं काहीतरी, त्याही पलीकडचं काहीतरी. या विचारातच विराज घरी पोहोचला. त्याची पार्टनर राधिका दिव्याच्या फसव्या उजेडात एक पेंटिंग करत त्याची वाट पाहत होती. विराज कसल्या तरी तंद्रीत आहे हे तिला जाणवलं, पण काय झालं असं तिने त्याला विचारलं नाही. विराजने मात्र तुटक वाक्यांत सगळी हकीकत तिला सांगून टाकली. मुख्य म्हणजे आपण शांतीदेवींना प्रत्यक्ष भेटलो ही घटना किती विलक्षण आहे ते त्याला सांगायचं होतं. तिला ही शांतीदेवीची गाणी कमालीची आवडत, त्यामुळे तिला या घटनेचा आनंदच होईल असं त्याला वाटलं. पण तसं झालं नाही. पॅलेट ऐवजी एकदम कॅनव्हासवरच ट्यूब दाबून एक मॅजेंटाचा लपका ठेवत ती नाराजीच्या सुरात म्हणाली, खरं तर तू जायलाच नको होतंस तिच्याकडे. तुला माहीत नाही, हे जुने कलावंत भलते अहंकारी असतात. तसं नाही. त्याने बोलण्याचा प्रयत्न केला. नाईफने तो लपका पसरत राधिका म्हणाली, नाही कसं, चक्क तुला घालवून दिलं. हाऊ कुड शी? पत्रकार म्हणून तुलाही काही स्टेटस आहे. काहीच न बोलता तो कपडे बदलायला बेडरूममध्ये गेला. राधिकाही मग पेंटिंग आवरून जेवण वाढायच्या तयारीला लागली. मात्र रात्रभर विराजच्या डोक्यात एकच विचार घोळत राहिला, शांतीदेवींसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी दुपारीच विराजने ऑफिस सोडलं आणि तो सरळ चोर बाजारात गेला. आपके पास शांती जी की एक पुरानी रिकॉर्ड है ना? तो दाढ़ीवाल्या दुकानदाराला म्हणाला. वो मुझे खरीदनी है, बेचने वाला नहीं हूँ. दुकानदार म्हणाला, वो मेरा खजाना है. नाईलाजाने विराज दुकानाबाहेर पडू लागला. एवढ्यात दुकानदार म्हणाला, नाराज नहीं होना, लेके जाओ. कितने में? 2000 दे सकते हो? विराजने खिशातून 100च्या 5 नोटा काढल्या. दाढीवाल्याने न बोलता रेकॉर्ड कपाटातून काढली
ग्रामोफोनवर लावली. शांती देवीच्या दर्दभऱ्या आवाजाने दुकान भरून गेले. सावरिया बिनचैन आए. कागदी कवरमधली ती रेकॉर्ड प्लास्टिकच्या पिशवीत घालून विराज बाहेर पडला आणि पण श्रीराम कॉलनीमधल्या इंदिरा निवासच्या पायऱ्या चढून शांतीदेवींच्या फ्लॅटची बेल वाजवेपर्यंत सावरियाचे सूर त्याचा पाठपुरावा करत होते. शकूने दार उघडलं. विराजला पाहून ती भेदरल्यासारखी झाली. तुम्ही परत त्या दिवशी बाईंनी घालवून दिलं होतं ना तुम्हाला? हो, पण तरीही एवढं होतंय तोवर कोण आलंय ग शकू? असं विचारित खुद्द शांतीच तिथे आली. अजून संध्याकाळ झालेली नसल्यामुळे असेल कदाचित, पण आज ती बरीच ठाकठीक दिसत होती. विराजला पाहून ती दार लावून घेणार एवढ्यात अर्धवट आत शिरत तो म्हणाला, एक्सक्यूज मी, आज पत्रकार म्हणून नाही मी आलो. माझं वेगळंच काम आहे आज. डोंट फूल मी, ती रागानेच म्हणाली. माझ्याकडे कुणाचं काही काम नसतं. विराजने पिशवीतून कव्हर्स कटची रेकॉर्ड काढली. ती तिच्या हातात देत तो म्हणाला, ही रेकॉर्ड दाखवायची होती तुमच्या गाण्यांची. रेकॉर्डच्या दोन्ही बाजू पाहत शांती म्हणाली, खूप जुनी आहे. हो ना, विराज म्हणाला. त्यावेळेस आपण शांती शाहू नव्हता, शांती सारंग होता. मग थांबून त्याने विचारलं, तुम्हाला ठेवायची आहे? नाही. रेकॉर्ड परत देत ती म्हणाली, खूप सुंदर वैभवाचा काळ होता तो, पण आता करायचा आहे काय तो आठवून? तुम्ही तरी कशाला ऐकता ही जुनी पुराणी गाणी? आपली गाणी कधीच जुनी होणार नाहीत शांतीजी. उलट काळानं त्यांची किंमत वाढतच जाईल. यू आर अ लिजंड शांतीजी. लिजंड्स नेवर गेट ओल्ड, दे गेट ओनली मोर ग्रेशियस विथ टाईम. या प्रशंसेचा तिच्यावर काय परिणाम झाला कोण जाणे, पण किंचित संशयाने त्याच्याकडे रोखून पाहत तिने विचारलं, तुम्हाला माझ्याकडून नक्की काय हवंय? फक्त तुमची सही हवी आहे या रेकॉर्डवर. रेकॉर्ड पुढे करीत विराज म्हणाला, त्यामुळे माझ्या लेखी तिची किंमत कितीतरी पटींनी वाढेल. एव्हाना शांतीचा राग नाहीसा झाला होता. त्याची जागा उदासीने घेतली होती. त्याच उदास स्वरात ती म्हणाली, या आत या. विराजने बूट काढले आणि तो शांतीबरोबर आत गेला. शकूने बाहेरचा दरवाजा लावून घेतला. आणखी 2च दिवसानंतरची गोष्ट. संध्याकाळच्या वेळी एक आलिशान गाडी इंदिरा निवास समोर येऊन थांबली. तिच्यातून एक मध्यमवयीन रुबाबदार गृहस्थ खाली उतरले आणि इमारतीत शिरले. शांती त्यावेळी आपल्या मुलीला राणीला जेवू घालत होती. नुकतंच तिचं जेवण आटोपलं होतं. आज की नाही मम्मी, गाण्याच्या क्लासमध्ये इतकी मजा आली. राणी सांगत होती, तुझं गाणं शिकवलं आज. कुठलं माहिती आहे? मेरा मनवा नाच रहा है. मला सबंध पाठ होतं. मग टीचरनं मला म्हणायला लावलं. तेवढ्यात शकू आत आली आणि म्हणाली, तुमचे थोरले दीर आलेत, गोपाळ दादा. शांतीच्या कपाळावर आठी पडली. आता आणखी कसला नवीन मनस्ताप आणलाय? शकूने राणीचा ताबा घेतला आणि शांती बसायच्या खोलीत गेली. गोपाळदादांना नमस्कार करून ती उभीच राहिली. बस, गोपाळदादा म्हणाले. येत्या 5 तारखेला गौतमचा 4था स्मृतिदिन आहे. एवढं बोलून ते थांबले. शांती काहीच बोलली नाही. तशी
तशी तेच पुढे म्हणाले. त्यावेळी त्याच्या स्टुडिओच्या आवारात त्याचा एक बस्ट उभा करणारे मुंबईचा चित्रपट कलाकार संघ. पुन्हा एकदा थांबून अनिच्छेने बोलून टाकावं तसं ते म्हणाले. या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी तू यावंस अशी त्यांची इच्छा आहे. येईन मी, शांती अस्फुट आवाजात म्हणाली. नको, गोपाळदादा अचानक वरच्या स्वरात म्हणाले. मला वाटतं तू येऊ नयेस. शांतीने चमकून वर पाहिलं. त्यांनी रीत म्हणून बोलावलं असेल, पण आपण विचार करायला हवा. तुझी अलीकडची परिस्थिती. शांतीला राग आला होता, पण ती काहीच बोलली नाही. आम्ही ऐकलंय की अलीकडे तुझं पिणं खूप वाढलंय. गोपाळदादाच पुढे म्हणाले. अनावरणाच्या वेळी पिऊन आलीस तर कार्यक्रमाची वाट लागेल. पेपरात बातमी येईल. गौतमचं नाव तर खराब होईलच, पण या सगळ्या शाहू फॅमिलीचीच शोभा होईल. शांतीला राग अनावर झाला. ती ताडकन उठून उभी राहिली. म्हणाली, गाडी अवघ्या शांतीला राग अनावर झाला. ती ताडकन उठून उभी राहिली. म्हणाली, माझी अवस्था आज लोकांत मिसळण्यासारखी नाही. मी दारुडी झाले, सगळं ठाऊक आहे मला. पण कधीतरी विचार करा की माझी ही गत कुणी केली. तुम्ही ज्याचे पुतळे उभारताय आणि ज्याचं नाव खराब होईल याची काळजी करताय त्या गौतमनीच ना? बिलकुल नाही, गोपाळदादा म्हणाले. शेवटच्या रात्री गौतम सगळा स्वाभिमान विसरून तुला बोलावत होता, पण तू हट्टानं परत गेली नाहीस. म्हणून गौतमनं मरण जवळ केलं. त्या रात्री तू त्याला वाचवू शकली असतीस. खोटं आहे हे. असह्य होऊन शांती ओरडली. खोटं आहे. हे खोटं आहे असं तू स्वतःच्या मनाला पटवण्याचा प्रयत्न करतेस, पण तुला ठाऊक आहे सत्य काय आहे ते विसरण्यासाठीच तर तू दारू पितेस, होय ना? जखम पुन्हा भळभळू लागली. सावरण्याचा प्रयत्न करीत शांती म्हणाली, बस झालं, खूप ऐकून घेतलं. आता गेलात तरी चालेल. गोपाळदादांनी एक लखोटा तिच्या समोर धरला. तिने तो घेतला नाही. तो खुर्चीवर ठेवत गोपाळदादा म्हणाले, हे चित्रपट कलाकार संघाचं आमंत्रण. त्याला उत्तर देण्याची गरज नाही. मी कळवीन त्यांना की तू येऊ शकत नाहीस. येतो मी. गोपाळदादा उठून गेले. त्यांनी दार लावून घेतलं. त्याचा केवढा तरी आवाज झाला. शांती अतिशय प्रक्षुब्ध झाली होती. ती धडाक्याने बेडरूममध्ये शिरली आणि तिने फडताळातून बाटली काढली. ती वळीवर उपडा ठेवलेला ग्लास घेतला आणि ती तो भरू लागली. तेवढ्यात शकू आत आली आणि म्हणाली, बाई, ग्लास नका ना भरू. नेहमी शाहू कुटुंबातली सगळी माणसं म्हणतात की मी त्याला मारलं. शांती स्वतःशीच बोलल्याप्रमाणे बोलत पिऊ लागली. मी कशी मारीन त्याला? मला तो नको होता का? तिच्या हातातला ग्लास काढून घेण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत शकू म्हणाली, पिऊ नका ना बाई, आता जेवून घ्या आणि झोपा स्वस्त. तू जा राणीकडे बघ, तिला झोपव. शांती म्हणाली, मला नाही झोप येणार आज. गोपाळदादा बोलून गेले ते सगळं फिरत राहील माझ्या डोक्यात रात्रभर. बाटली आणि ग्लास घेऊन शांती बाहेरच्या खोलीत आली. तिथेच जमिनीवर बसून ती पिऊ लागली. म्हणे, मी विसरण्यासाठी पिते. काय विसरायचं? कसला गुन्हा घडलाय माझ्या हातून? ज्या बायकोबरोबर तो राहत देखील नव्हता, तिला रात्री 3 वाजता दारूच्या नशेत बोलवण्याचा त्याला काय अधिकार?
ती काय दारूची बाटली आहे की केव्हाही उचलावी? शांतीच्या डोक्यात रागाची द्वेषाची उबळ येत होती. त्यासरशी ग्लास ओठाशी जात होता. घडलेला प्रसंग जसाच्या तसा नव्याने डोक्यात फिरत होता. अपरात्र राणी आणि शांती झोपलेल्या. अचानक फोनचा आवाज, शांततेनं घरभर घणघणणारा. तशीच उठून अर्ध्या झोपेत शांती फोन उचलते. मध्यधुंद आवाज, तरीही आर्जवी, आत्ताच्या आत्ता निघून ये, मला तुझी फार गरज आहे. शांती समजूत घालते, मी येऊ शकत नाही गौतम. रात्री 3 वाजता राणीला एकटं सोडून तू झोप. मला झोप येत नाही ग. झोपेच्या गोळ्या घेऊन सुद्धा मी फार बेचैन आहे. त्याची कशीबशी समजूत घालून शांती परत झोपायला जाते. राणीच्या शेजारी अंग टाकते. पुन्हा 4 वाजता फोन. मी वाट पाहतोय, येतेस ना? सकाळी येते. राणी शाळेत गेल्यानंतर नक्की येते. मी पुन्हा फोन करणार नाही. कदाचित हा फोन शेवटचाच असेल. ब्लॅकमेल. काहीही झालं तरी पहाटे 4 वाजता जाणं अशक्य. सकाळी मात्र जायलाच हवं, त्याला भेटायलाच हवं. रात्रीच्या शांतीच्या डोळ्यांवर झापड येत होती, पण विचार अजून जागेच होते. रात्र उलटून चालली होती. शकू तर केव्हाच निघून गेली होती. बाटली अर्धी संपली होती तरी हात आपोआप ग्लासकडे जात होता. ग्लास तोंडाशी जात होता. नकळत रिकामा होत होता. डोळ्यांपुढे चित्र दिसत होती. सकाळी 8च्या सुमाराला गौतमच्या जुहूच्या बंगल्यासमोर टॅक्सी थांबते. शांती धावत बंगल्याच्या वरच्या मजल्यावर जाते. बेडरूमचा दरवाजा ढकलून घाईघाईने आत शिरते. बिछाण्यावर अस्ताव्यस्त झोपलेला गौतम. शेजारीच रिकामा ग्लास, बाटली, सोनोरिलच्या गोळ्यांची रिकामी झालेली. संपलेलं सारं संपलेलं. शांतीला हुंदके येऊ लागले, पण ते हुंदके आहेत की अति प्याल्यामुळे लागलेल्या उचक्या आहेत हेही तिला कळत नव्हतं. कारण तिची शुद्ध हळूहळू हरपू लागली होती. तरीही मिटलेल्या डोळ्यांसमोर काही बाही दिसत होतं. पसरलेला हात, ग्लासच्या तळाशी शिल्लक राहिलेला गुलाबी द्रव, ओठांच्या कोपऱ्यातला फेस, नोकराच्या हाका. अखेरीस तिची शुद्ध पार हरपली. सकाळी राणी उठली. हाका मारत आईला शोधू लागली. शोधतानाच बाहेरच्या खोलीत आली. पाहते तर आई जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेली. ती घाबरून खाली बसली. मम्मी, काय झालं तुला? मम्मी, असं म्हणत तिने शांतीच्या अंगावर लोळण घेतली. रोजच्या वेळी शकू आली. आपल्याकडच्या चावीने तिने दार उघडलं. आत येऊन पाहते तर काय, बाई बेशुद्ध पडलेल्या आणि त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत राणी ओक्साबोक्शी रडते. ती बिचारी गांगरून गेली. काय करावं, कोणाला सांगावं ते तिला एकदम सुचेना. तिने कसंबसं राणीला शांत केलं. तेवढ्यात तिला आठवलं की परवा आलेल्या पत्रकार माणसाने जाताना स्वतःचा फोन नंबर देऊन ठेवलाय. एका चिठोऱ्यावर तो लिहून घेऊन ती खालच्या किराणा मालाच्या दुकानात फोन करायला गेली. राधिका एका आर्ट स्कूलमध्ये लेक्चरर होती. तास लवकरचा असल्यामुळे तिची निघायची गडबड चालली होती. विराज दाढी करत होता. इतक्यात शकूचा फोन आला. काय प्रकार आहे हे तिने थोडक्यात सांगितल्यावर विराजने तिला सूचना दिल्या. जवळच्या नेहमी येणाऱ्या डॉक्टरांचा फोन नंबर आहे का? वर राहिला असेल तर खाली घेऊन ये. त्यांना म्हणावं बाईंना लगेच बघून जा. ते येऊन गेले
की मला पुन्हा फोन कर, एवढं जमेल ना? मग लगेच कर, बिलकुल वेळ घालवू नको. त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकणाऱ्या राधिकेने विचारलं, प्रॉब्लेम काय आहे? विराजने सांगितलं, गौतमजी गेल्यापासून सगळ्या जगाचाच संबंध तोडून टाकलाय शांतीदेवींनी. फोन काढून टाकलेला, वेळेवर हाक मारायला जवळचा माणूस नाही. नशीब मी त्या दिवशी माझा फोन नंबर देऊन आलो. राधिका त्याच्याकडे पाहत राहिली, मग म्हणाली, मला वाटतं विराज तू जरा जास्तच गुंतत चाललायस शांतीदेवी प्रकरणात. एवढं बोलून तिने पर्स खांद्याला अडकवली, आर्ट स्कूल लायब्ररीचं पुस्तक घेतलं आणि ती दार उघडून बाहेर पडली. विराज चकित होऊन तिच्याकडे पाहत राहिला. ऑफिसला निघालेला विराज जाता जाता डॉक्टर देवधरांच्या नर्सिंग होममध्ये गेला. रिसेप्शनिस्ट बरोबर कार्ड पाठवून नंतर तो डॉक्टरांच्या केबिनमध्ये शिरला. कार्ड पाहताच डॉक्टर म्हणाले, एवढ्यात कळलं पत्रकारांना? नाही, अजून कुणालाच कळलेलं नाही. मी आलोय तो शांतीजींचा हितचिंतक मित्र म्हणून, पत्रकार म्हणून नाही. काय झालंय शांतीजींना? नथिंग व्हेरी सिरियस. डॉक्टरांचा स्वर आश्वासक होता. रात्रभर दारू प्यायल्यामुळे शुद्ध गेलीये. ट्रीटमेंटनं उद्यापर्यंत नॉर्मल होतील, पण पाहिल्याबरोबर कळतंय त्यांनी आता दारू पूर्णपणे बंद करायला हवी, नाहीतर काही खरं नाही. मला वाटतं शी हॅज अ ट्रिमेंडस फीलिंग ऑफ लॉस. करिअर गेलं, ज्याच्यावर मनापासून प्रेम केलं तो नवरा, आपल्या मुलीचा बाप दुरावला. मला वाटतं त्यांचं गाणं परत मिळालं तरी त्या सावरतील. यू आर राईट. पण हे सारं आपण कुठून परत देणार? एक करता येईल, तुम्ही त्यांचे मित्र ना, मग त्यांना अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये पाठवा, तिथं कदाचित सुधारतील. डॉक्टरांचे आभार मानून विराज बाहेर पडला. रात्री घरी परतल्यावर त्याने राधिकाला सगळं वृत्तांत सांगितला. विचार काय आहे तिचा? राधिका म्हणाली, गौतमजींच्या पावलावर पाऊल ठेवून मरण्याचा. कोण जाणे, गौतमजींच्या मरण्यानं त्या पुरत्या ढासळल्यात, एवढं खरं. विराज म्हणाला, ढासळायला काय झालं? ती दुसरी गौतमजींची प्रेयसी पद्मजा, तिचंही प्रेम होतंच ना गौतमजींवर. तिनं कसं स्वतःचं करिअर सांभाळलं? कोण जाणे. विराज म्हणाला, कदाचित बायको आणि प्रेयसी यांच्यातला हा फरक असेल. यावर राधिका काही बोलली नाही. मात्र तिने दुसऱ्या दिवशी त्याच्याबरोबर शांतीजींना भेटायला नर्सिंग होममध्ये जाण्याचं कबूल केलं. ती दोघं गेली तेव्हा शांती बिछाण्यात उठून बसली होती. सिस्टर तिचे केस विंचरत होती. नमस्कार करून विराजने विचारलं, कसं वाटतंय आता? एकदम फ्रेश. शांती स्मित करून म्हणाली, या कोण? माझी मैत्रीण राधिका, चित्रकार आहे, म्हणजे आमच्याच जातीतली, कलावंत. शांती हसून म्हणाली, हो, पण कलावंतामध्ये फरक असतो. राधिका म्हणाली, असणारच. शांती अनुभवीपणे म्हणाली, कारण माणसामध्येच फरक असतो. कुणी काही मनाला लावून घेतं, कुणी नाही. अंथरूण पांघरून सारखं करून सिस्टर निघून गेली. उद्या घरी जाणार? विराजने विचारले. आजच जायचा विचार करते, राणीसाठी. रागावू नका, पण राणीसाठी म्हणाल तर तुम्ही दारू सोडायलाच हवी. फक्त तिच्यासाठी नाही, स्वतःसाठीही, संगीतासाठी. खरंच शांतीजी, राधिका एकदम म्हणाली, तुम्ही गाणं पुन्हा सुरू करा.
तुमच्या आयुष्यात जी पोकळी तयार झाली आहे ना, ती दारूनं भरून काढण्याऐवजी संगीतानं भरून काढा. शांती राधिकेकडे काही क्षण पाहत राहिली. मग सावकाश म्हणाली, प्रयत्न करीन. वचन देता? राधिकेने हात पुढे केला. त्या हातावर हात ठेवत शांती म्हणाली, वचन देते. 4 दिवसांनी विराज शांतीकडे गेला. अल्कोहोलिक अनॉनिमसचा फॉर्म घेऊन. मी भरून आणलेत, तुम्ही नुसती सही करा, मी नेऊन देईन. तो म्हणाला, नाही रे, मला नाही त्यांच्या मीटिंग्स अटेंड करायला जमणार. फॉर्म्स बाजूला टाकत ती म्हणाली, मी जाते तरी का बाहेर लोकांमध्ये. नंतर एखादं गुपित सांगितल्याप्रमाणे ती म्हणाली, मी स्वतःहूनच प्रयत्न करते दारू सोडण्याचा. खालच्या दिवसात अजिबात प्यायले नाही. विराजला हसू आलं. तिचा निर्धार कितपत खरा असेल, तो किती काळ टिकेल, काहीच सांगता येणार नव्हतं. तो म्हणाला, कॉंग्रॅच्युलेशन्स, कीप इट अप. आणि गाण्याचाही रियाज सुरू करते मी परत. परवापासून पंडित शिवशंकर येणार आहेत. विराजला हर्षाच्या उकळ्या फुटायला लागल्या, पण त्याने मनाला सबुरीचा सल्ला दिला. बाय द वे, अचानक विषय बदलत शांतीने विचारलं, तुम्ही लग्न कधी करणार आहात? कधीच नाही, विराज म्हणाला. लग्नाशिवाय एकत्र राहायचं ठरवलंय तुम्ही? सध्या तरी लग्न केलं की बाई संसारात गुरफुटून जाते असं वाटतं राधिकेला. ती महत्त्वाकांक्षी आहे, खूप मोठी चित्रकार व्हायचंय तिला. अजून तरी असं एकत्र राहणं समाजाला पटत नाही. तुमच्या घरच्यांना मान्य आहे हे? राधिकेला जवळचं असं कुणीच नाही. माझी फक्त आई आहे, तिचा विरोध नाही. लग्न पुरुषाच्या सोयीचं असतं, त्याला खात्री असते बायको कायम आपल्याबरोबर राहील याची. मी 2 वेळा एखाद्या मित्राबरोबर गेले तर गौतम कावराबावरा व्हायचा. आता हा विषय बदललेला बरा असं वाटून विराजने आपली रेक्झिनची बॅग उघडली आणि आतून बॉम्बे एक्सप्रेसचा अंक काढला. तुम्ही प्रॉमिस केलं होतं माझ्यावर काही लिहिणार नाही असं. तुमच्यावर नाहीच लिहिलेलं. बघा ना, गौतमजींवर आहे. इनफॅक्ट आमचे संपादक थोडे नाराज झाले माझ्यावर. मी फार काही पर्सनल लिहिलं नाही म्हणून. ठेवून घेऊ मी हा अंक. त्यांच्यावरच्या बहुतेक लेखांची कात्रणं मी जपून ठेवली आहेत. शांतीने गाणं खरोखरच मनापासून सुरू केलं होतं. रोज सकाळी ती पंडितजींबरोबर 2-1 तास रियाज करत असे. पंडितजी तिचा शास्त्रीय संगीताचा पाया पक्का करून घेतच असत. शिवाय न चुकता तिची पूर्वीची गाजलेली फिल्मी गैरफिल्मी गाणी तिच्याकडून म्हणून घेत असत. गाण्याच्या तालमीला अधूनमधून राणी देखील येऊन बसायची. तिला गाण्यात खूप मजा वाटायची. आईबरोबर कधीकधी ती सुद्धा गुणगुणायची. आईचं गाणं ऐकण्यात तिला आनंद व्हायचाच, पण त्याहूनही अधिक आनंद व्हायचा तो आई पुन्हा गाऊ लागली याचा. थोडासा धीर गोळा होताच शांतीने श्रियानला फोन केला. श्रियान गौतमचा अगदी जवळचा मित्र, त्याचा लेखक, त्याचा सल्लागार. गौतमच्या शेवटच्या रात्रीही त्या दोघांनी मद्यपान करत चालू चित्रपटाविषयी गप्पा मारल्या होत्या. घरच्या माणसासारखाच असल्यामुळे अर्थातच त्याला शांतीविषयी वर्षानुवर्ष कमालीचा आदर होता. म्हणून पुढचं पाऊल उचलताना शांतीने श्रियानला बोलावून घेतलं. तोही तत्परतेने आला. कशासाठी मुद्दाम बोलवलं? त्याने अधीरपणे विचारलं. मी प्लेबॅक सिंगिंग परत सुरू करायचं म्हणते. श्रियानची प्रतिक्रिया अजमावत शांती म्हणाली, तुझ्या सगळीकडे ओळखी आहेत. एखाद्या चांगल्या म्युझिक डिरेक्टरला सांग
मी परत गाणार आहे म्हणून. श्रियान एकदम गप्प झाला. मग अस्वस्थपणे म्हणाला, तसं बोलेन मी एक दोघांशी, पण गॅरंटी नाही देता येत. शांतीला एकदम धक्का बसला. श्रियान, ती म्हणाली, मला वाटलं मला वाटलं होतं की मी परत गायला लागते याचा तुला खूप आनंद होईल. आनंद झालाच मला, पण इंडस्ट्रीचं तुम्हाला ठाऊकच आहे, आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड. असं कसं श्रियान? माझी तेव्हाची गाणी अजूनसुद्धा पॉप्युलर आहेत, त्याबद्दल प्रश्नच नाही. पण गेली 6-7 वर्ष तुम्ही गाणं सोडले. लोक लगेच विसरून जातात आर्टिस्टला. आणि तो उठलाच. जाता जाता म्हणाला, मी कळवतो तुम्हाला काही होऊ शकलं तर. कधी फोन करू? तिने हताशपणे विचारलं. तुम्ही नको, मीच करीन. एवढं बोलून तो गेलाच. सुन्न होऊन शांती बसून राहिली. हा श्रियान, रात्रंदिवस आपल्या घरात वावरणारा, माझ्या प्रत्येक नव्या गाण्याला दाद देणारा, आठवणी काढून जुनी गाणी पुन्हा पुन्हा म्हणायला लावणारा. परिस्थिती बदलली की माणसं इतकी बदलतात. एवढ्यात शकू एका माणसाला घेऊन हॉलमध्ये आली. टेलिफोन बसवायचा आहे, तो माणूस म्हणाला. कुठून आलात तुम्ही? टेलिफोन कंपनीतून. विराज केतकरांनी इथला पत्ता दिला. तुम्हाला सांगितलंय की डिरेक्टरीत नाव येणार नाही, नंबर अनलिस्टेड राहील. तिने परवानगी देताच तो माणूस फोन बसवण्याच्या कामाला लागला. आता तिची बरीच सोय होणार होती. म्युझिक डिरेक्टर्स तिच्याशी संपर्क साधू शकणार होते. याच वेळी टेलिफोन मिळाला. हा तिला शुभयोगच वाटला. मनातल्या मनात तिने विराजला धन्यवाद दिले. श्रियांचा तसा अनुभव आणि विराजचा असा. ठीक आहे, जुने मित्र जात आहेत, नवीन मित्र मिळत आहेत. संध्याकाळ व्हायला लागली होती. राणी अभ्यासाला तिच्या मैत्रिणीकडे जाण्याच्या तयारीत होती. एवढ्यात बेल वाजली. शकूने दार उघडलं. हातात फुलांचा गुच्छ आणि केक बॉक्स घेऊन विराज आत आला. शांतीच्या हातात गुच्छ देत म्हणाला, मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तुला कसं कळलं? पेपरमध्ये आले आजचे वाढदिवसमध्ये. म्हणजे आठवण आहे तर लोकांना माझी. शांती म्हणाली, मी परत येईपर्यंत केक कापायचा नाही हं. अशी ताकीद देऊन राणी मैत्रिणीकडे गेली. आजच्या दिवशी तू पण घेशील ना ड्रिंक? शांतीने विचारलं. नाही, आणि तुम्ही पण घेऊ नका. अलीकडे कमी केलंय ना पिणं. मग आजचा वाढदिवस ड्रिंकशिवाय सेलिब्रेट करूया आपण. मग शकूने कॉफी केली आणि ती दोघं गप्पा मारत बसली. ड्रिंक्स घेण्यावरून आठवलं, शांती म्हणाली, एके दिवशी मला गौतमनं हवेली की आह ची वनलाईन ऐकवली. बाहेर ख्याली नवऱ्यासाठी त्याची बायको दारू प्यायला लागते आणि आयुष्यातून उठते अशी. शांती हसत हसत म्हणाली. मी त्याला म्हटलं, ही तर आपलीच गोष्ट आहे. ग्रेट मूव्ही. विराज तो चित्रपट आठवून म्हणाला. त्यातली छोटी बहूची गाणी काय म्हटली आहेत तुम्ही? अजरामर आहेत ती. असणारच. ती गाताना मला असंच वाटत होतं की यातली छोटी बहू आपणच आहोत. पण माझं छोटी बहू असणं भोलानाथ सारख्या हाकेला धावून येणाऱ्या मित्राशिवाय अपुरं होतं. आता तेही पुरं झालं. ते कसं? तू भेटलास ना मला. माझा भोलानाथ विराजच्या खांद्यावर हलकेच चापट मारत शांती म्हणाली, आता मी पुरती छोटी बहू झाले.
शांती संगीत दिग्दर्शक रघुराजच्या ऑफिसमध्ये पोहोचली तेव्हा तो ट्रान्झिस्टरवर पाश्चात्य संगीत ऐकत होता. रघुराज इंडस्ट्रीतला नामवंत संगीत दिग्दर्शक होता. अगदी पहिल्या चारातला एक म्हटलं तरी चालेल. शांतीने त्याच्याकडे खूप गाणी म्हटली नव्हती, पण त्यांची चांगली मैत्री होती. त्या मैत्रीवर विसंबूनच त्याने शांतीला गमके साये म्हणायला लावलं होतं. लग्नानंतर शांतीने गौतम शाहू बॅनरच्या बाहेर म्हटलेलं ते एकमेव गाणं तिने बाहेर गाणं म्हटल्याचं कळताच गौतम इतका संतापला होता. ते गाणं चित्रपटातूनच काढून टाकायला लावत होता. शेवटी निर्मात्याने गयावया केल्यावर ते चित्रपटात राहिलं आणि त्याच गाण्याला रघुराजला फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं. असा इतिहास असल्यामुळेच शांतीने नव्या डावासाठी त्याला भेटायचं ठरवलं. बाहेर न पडण्याचा आपला नियम मोडून. शांतीला पाहताच रघुराज भूत दिसावं तसा दचकला. त्याने ट्रान्झिस्टर बंद केला आणि उभा राहत तो म्हणाला, बसा बसा. शांती बसली. पिऊनने आणून दिलेले पाणी प्यायली. मग खाली बसून रघुराजने विचारलं, बोला, काय हुकूम आहे? तुमच्याकडे परत गायचंय. रघुराज विचारात पडला. शांती अनिश्चिततेच्या काठावर लांबच लांब वाटणाऱ्या काही क्षणानंतर रघुराज म्हणाला, ते ठीक आहे शांतीजी, आता तुमचा आवाज बदललाय. समय बडी खतरनाक चीज होती है शांतीजी. का माझ्याहून 20 वर्षांनी मोठ्या निसर्ग अजून गातातच ना? का माझ्याहून 20 वर्षांनी मोठ्या सिंगर्स अजून गातातच ना? त्यांची गोष्ट वेगळी आहे शांतीजी. पूरी इंडस्ट्री उनकी मुट्ठी में बंद है. क्षणभर शांतता पसरली. मग शांती उठली. ठीक आहे, माझी किंमत मला कळली असं म्हणून ती बाहेर जाऊ लागली. प्लीज शांतीजी, रागावून जाऊ नका. बसा. ती परत येऊन बसली. तुमचं गाणं कोणालाही आवडतंच. गाणं न आवडणारा गधा. रघुराज किंचित भावनाप्रधान होऊन म्हणाला, पण एक थोडा प्रॉब्लेम आहे. कसला? शांतीनं विचारलं. इंडस्ट्रीत तुमचं नाव पिण्यासाठी खराब झालंय. रेकॉर्डिंग ठेवलं तर झोल होऊ शकतो. मी दारू सोडली आहे हल्ली. शांती हसून म्हणाली. डॉक्टरांच्या सांगण्यावरून अट्टल पिणारे सुद्धा असंच म्हणतात. त्यांचा भरोसा कसा देणार? मी तुम्हाला वचन देते. राणीची शपथ घेऊन कातर आवाजात शांती म्हणाली, रेकॉर्डिंग होईपर्यंत मी दारूला हात लावणार नाही. तसं कॉन्ट्रॅक्ट कराल? नो प्रॉब्लेम. शांती सहजपणे म्हणाली, आत्ताच सही करते. उद्या असिस्टंट बरोबर पाठवते कॉन्ट्रॅक्ट. विचारासाठी वेळ असावा म्हणून रघुराज सावधपणे म्हणाला, असिस्टंट गाण्याची कॅसेट ऐकवेल, रिहर्सलही घेईल. थँक्यू व्हेरी मच रघुजी, शांती मनापासून म्हणाली. पण तुम्ही वचन नाही ना मोडणार? रघुराजने काळजी वाटून विचारलं. दुसऱ्या दिवशी रघुराजने ठरल्याप्रमाणे आपला सहाय्यक रमेश याला पाठवलं. त्याने शांतीला चाल ऐकवली. गाणं सुरेखच होतं.
शांतीच्या आवाजाच्या जातीला योग्य असंच होतं. सगळं काही नीट जमलं तर हे गाणं तिच्या पूर्वीच्या गाण्यांइतकंच लोकप्रिय होण्यासाठी होतं. रमेश प्रेमाने ते तिच्याकडून म्हणून घेत होता. चिमुकली राणी देखील त्यांच्या तालमीला येऊन बसायची. तरीही अजून शांतीचा आत्मविश्वास पुरता परत आलेला नव्हता. मधल्या काळात गाण्याचा सराव न केल्याचा परिणाम तिच्या गाण्यावर नाही तरी आत्मविश्वासावर झालाच होता. ठीक होतंय ना गाणं, ती अधूनमधून रमेशला विचारी. एकदम टॉप. राणी दाद दे. तू गप्प ग. रमेश रमेश खरंच कसं वाटतंय? एक्सलंट, तो उत्साहाने म्हणायचा. आवाज ठीक लागतोय की थकलेला वाटतोय? कोई फर्क नहीं आया है आवाज में. रमेश घसघशीत प्रोत्साहन द्यायचा. बिल्कुल पहले जैसी है, वही मदभरी आवाज. मग शांती आपल्या गहऱ्या आवाजात गायची. रात ढल गई, प्रीतम न आए. शेवटी रेकॉर्डिंगची तारीख ठरली. सकाळीच विराजला फोन गेला. हॅलो, मी शांती बोलते. आश्चर्याने विराजच्या हातातून चहाचा कप खाली पडायची वेळ आली. आजवर शांतीने आपणहून कधीच फोन केला नव्हता. व्हॉट अ ग्रँड सरप्राईज. बोला. एक रिक्वेस्ट करायची होती. आज दुपारी लक्ष्मी स्टुडिओत माझ्या गाण्याचं रेकॉर्डिंग आहे. ग्रेट. आंघोळीला जाण्याची तयारी करीत असलेल्या राधिकाला थांबवून विराजने बातमी दिली. शांतीजींचं रेकॉर्डिंग आहे आज. तू येऊ शकशील का माझ्या बरोबर स्टुडिओत? शांती विचारत होती. ते गाडी पाठवणार आहेत, पण कुणीतरी सोबतीला हवं. इतक्या वर्षांनी गाते, मला कॉन्फिडन्स नाही रे वाटत. गाऊ शकाल याची गॅरंटी तू 100%. विराज उत्साहाने म्हणाला. हिट होणार बघा हे गाणं. असं म्हणणारं कोणी बरोबर असेल तरच मी गाऊ शकेन. तू येशील ना? नो प्रॉब्लेम. किती वाजता आहे रेकॉर्डिंग? 4. मी हजर आहे तुमच्या घरी 3 वाजता शार्प. मेहरबानी. मी वाट बघते तुझी. फोन ठेवल्यावर विराज राधिकेला म्हणाला. त्यांना कॉन्फिडन्स नाहीये. गाण्याचा, म्हणून मला सोबत. कमाल आहे, राधिका म्हणाली. आता त्यांना रेकॉर्डिंगला जाण्यासाठी सुद्धा तुझी गरज पडायला लागली. इतक्या वर्षांनी गातायत ना म्हणून. तसं काही नाही. राधिकेच्या शब्दांना धार होती. तुझा सहवास त्यांना आवडतो म्हणून काही ना काही कारण काढून मला नाही हे पटत नाही म्हणतेस. तिला जवळ घेत विराज म्हणाला. पण त्यांना गाणं पुन्हा सुरू करायची कल्पना कोणी दिली? तूच ना. लाडात येऊ नकोस. त्याला झटकून टाकून ती आंघोळीला गेली. दुपारचे 2 वाजून गेले होते. विराज टेबलावरचं सगळं काम उरकून निघण्याच्या तयारीत होता. इतक्यात शिपाई आला आणि म्हणाला, पराडकर साहेबांनी अर्जंट मीटिंग बोलावली आहे. आत्ता? मनगटावरचं घड्याळ पाहत विराजने विचारलं. हो लगेच चला. पुन्हा एकदा घड्याळ पाहत
विराज निघाला. पराडकरांच्या केबिनमध्ये 15-20 जण दाटीवाटीने उभे होते, बसले होते. विराज पाठीमागे उभा राहिला. पराडकर सगळ्यांना परिस्थिती समजावून देत होते. इमर्जन्सी सिच्युएशन क्लिअर होईपर्यंत आज कोणीही कुठेही जाऊ नका. आय वॉन्ट एव्हरीबडी इन द ऑफिस. विराजला बोलावंसं वाटत होतं, पण तो गप्पच राहिला. एव्हरीबडी प्लीज कॉपरेट. इतरांच्या पेक्षा अधिक डिटेल्स यायला हवेत आपल्याकडे. नो लॅप्सेस. जागेवर पोहोचताच विराजने शांतीला फोन लावला. येतेस ना 3पर्यंत? शांतीने विचारलं. मी वाट बघते. सॉरी शांतीजी, मी निघू शकत नाही आहे ऑफिसातून. अरे देवा, मी आज आयुष्यातली एक मोठी संधी गमावतोय तुमचं रेकॉर्डिंग ऐकण्याची. तो मनापासून म्हणाला. पण तुम्ही जोरात गा. हे गाणं तुमच्या करिअरमधलं सर्वात सुंदर गाणं होऊ दे. ऐकताय ना शांतीजी? ऑल द बेस्ट शांतीजी. शांतीने फोन खाली ठेवला. तिच्या हातापायातली शक्तीच गेल्यासारखं झालं. आपण रेकॉर्डिंगला जाऊच शकणार नाही असं तिला वाटलं. ती नुसती बसूनच राहिली. मध्येच कधीतरी तिला टेबलवरचं घड्याळ दिसलं. 4:30. म्हणजे रेकॉर्डिंगची वेळ टळून गेली. अजून आपल्याला न्यायला कोणी आलं नाही. त्यांनी दुसऱ्याच गायिकेला दिलं असेल का हे गाणं? पण आपल्याला न कळवता एका परीने बरंच झालं. आता विराजशिवाय एकटंच जावं लागणार नाही. उलटसुलट विचारांमध्ये ती गोंधळून गेली. घड्याळ टिकटिकत होतं. वेळ पुढे जात होता. शेवटी मनाचा हिय्या करून तिने फोन लावला रघुराजच्या मॅनेजरला. ते पोस्टपोन झालंय का? आहे 6 वाजता. नक्की ना? लवकर पाठवा कोणीतरी. एकदम तिच्या छातीवर दडपण आलं. एक छोटी चोरटी आशा होती. रेकॉर्डिंग कॅन्सल झालं असेल अशी. पण नाही, रेकॉर्डिंग आहे. जायला हवं. गाणं म्हणायला हवं. ते चांगलं व्हायला हवं. होईल का? आणि नाही झालं तर? तिने एकदा पाहिल्याबरोबर ओळी तिने एकदा पहिल्या 2 ओळी म्हणून पाहिल्या. रात ढल गई प्रीतम न आये. आवाज कापतोय का? अरे देवा. तिचे हातपाय थरथरू लागले. डोळ्यांतून नाकातून पाणी वाहू लागलं. एकाएकी अतिशय निराधार वाटू लागलं. अजून गाडी कशी येत नाही? विराज येणारच नाही. एकटीनेच जायचं. कोणाच्या आधाराने? कोणाच्या आधाराने स्टुडिओत जायचं? कोणाच्या आधाराने गाणं म्हणायचं? नकोच होतं हे काही. उगाचच आपण कसे सुरक्षित होतो इतके दिवस. उगाच ओढवून घेतलं हे संकट. पण आहे, या संकटात एक आधार आहे. शांतीने फडताळ उघडलं. इतके दिवस त्याच्यात एक बाटली पडून होती. किचनमधून ती एक ग्लास घेऊन आली. तिने तो अर्धा भरला, तोंडाला लावला. बरेच दिवस अंतरलेल्या त्या तुरट कडवट चवीने तिचा घसा उबदार झाला. नाही, आता नाही आवाज कापणार. ती घोटावर घोट घेऊ लागली. एवढ्यात फोन वाजला. तिला क्षणभर भीती वाटली. गाडी आले की काय? पण फोन विराजचा होता. तिचा ताण एकदम सैल झाला. हॅलो, झालं का रेकॉर्डिंग चांगलं? नाही, अजून नाही झालं. 6 नंतर आहे म्हणाले. पण मला जावंसंच वाटत नाहीये. भीती वाटते खूप. असं नका करू शांतीजी. डोंट लूज कॉन्फिडन्स ॲट एनी कॉस्ट. आजवर
आजवर तुम्ही शेकडो अविस्मरणीय गाणी म्हटली आहेत, ती आठवा प्लीज. फॉर माय सेक मी जमलं तर प्रयत्न करतो डिरेक्टली स्टुडिओवर येण्याचा. ओके. बी ब्रेव शांतीजी. माझ्यासाठी गा. यू ओ दिस सॉन्ग टू मी प्लीज. शांती काहीच बोलली नाही. तिने हलकेच फोन खाली ठेवून दिला आणि ग्लास परत भरला. ती एक घोट घेते एवढ्यात धाडकन दार लोटून राणी आत आली. नेहमीप्रमाणे धावत शांतीच्या हातात ग्लास बघून ती चमकली. दप्तर फेकून ती आईकडे धावत गेली. हे काय ग मम्मी, तू दारू सोडली होतीस ना. शांतीच्या हातातला ग्लास काढून घेत ती म्हणाली. शांती ओशाळली. थोडीशीच घेतली. ती आदळाने म्हणाली. कॉन्फिडन्स यावा म्हणून, नाहीतर मला गाताच येणार नाही. प्लीज दे ना माझा ग्लास. राणीने ग्लास परत दिला. तिच्या डोळ्यांना धारा लागल्या. आणखी तासाभरात रघुराजने पाठवलेली गाडी लक्ष्मी स्टुडिओच्या दारात उभी राहिली. शांती गाडीतून उतरून सरळ चालत येताना तिच्या शरीराने घेतलेला किंचित हेलकावा दारातच वाट पाहत उभ्या असलेल्या रघुराजच्या नजरेतून सुटला नाही. त्याने जवळ उभ्या असलेल्या रमेशकडे पाहिलं. हाय रघुजी, सहज बोलण्याचा प्रयत्न करत शांती म्हणाली. रघुराज तिच्याकडे पाहत राहिला. हाय गुरुजी, सहज बोलण्याचा प्रयत्न करीत शांती म्हणाली. रघुराज तिच्याकडे पाहत राहिला. शांतीजी, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मोडलंय. पिऊन आलाय तुम्ही. इतक्या दिवसात पहिल्यांदाच. खालच्या आवाजात शांती म्हणाली. अगदी थोडीशीच घेतली कॉन्फिडन्स येण्यासाठी. रघुराज म्हणाला. या अवस्थेत तुम्ही गाऊ शकणार नाही. गाईन ऐका तर तुम्ही. सॉरी शांतीजी. रघुराज नाईलाजाने थोड्या करडेपणाने म्हणाला. मला तुम्हाला गाऊ देता येणार नाही. प्लीज गाऊ द्या ना मला. शांती काकुळतेने म्हणाली. मी चांगलं गाईन. रमेशजींना विचारा. किती छान बसलंय हे गाणं. एकदा ऐकलं की खात्री पटेल तुमची. रघुनाथ नाराजीने म्हणाला. ओके, यू बेटर बी गुड. मग तो रमेशला व त्याच्या पाठीमागे उभ्या असलेल्या असिस्टंटला म्हणाला. कम ऑन बॉईज, गेट रेडी. रघुराज रेकॉर्डिंग ब्लॉकमध्ये गेला. साऊंड रेकॉर्डिंग टिप्पणीसही तयारीत होता. रघुराज आत येताच असिस्टंट रेकॉर्डिस्टने त्याला इयरफोन दिला. रमेश शांतीला आर्टिस्ट ब्लॉकमध्ये घेऊन गेला. त्याने तिचा माईक ॲडजस्ट करून दिला. तिला इयरफोन लावून दिला. गाण्याचे शब्द लावलेला स्टँड तिच्यासमोर येईल असं पाहिलं. शिवाय वेळ गाण्याचे शब्द लावलेला स्टँड तिच्या समोर येईल असं पाहिलं. फार वेळ न घालवता रेकॉर्डिंग सुरू झालं. रघुराजने काचेतून शांतीला ॲक्शनची खूण केली. पण शांती सुरुवातच करीना. असे 2-3 वेळा झाल्यावर रघुराज रागावला. त्याने रमेशला खुणा केल्या. सुरू करायला सांग ना तिला. शांती स्तब्ध उभी होती. आपण कुठे आहोत? समोरची लाल रंगाची भिंत, ती हल्ली का आता? रमेश तिच्याजवळ जाऊन हलकेच बोलला. शांतीजी, अचानक काहीतरी हल्लं. जागं झालं. त्याबरोबर शांतीने पहिला आलाप घेतला. नाही, हा पक्का नाही आला. हा आलाप शांती शाहूचा नव्हेच. ती थांबली. टिप्पणीसांनी रेकॉर्डिंग थांबवलं. पुन्हा एकदा शांतीने आलाप घेतला. आवाज कापतोय का?
ती गायची थांबली. घाईघाईने सुरू केलेलं रेकॉर्डिंग टिपणीसांनी थांबवलं. रघुराजकडे पाहिलं. यावेळी असं काही होता कामा नये. आलाप पक्का यायला हवा. तो जमला की पुढच्या गोष्टीत घाईघाईने सुरू केलेलं रेकॉर्डिंग टिपणीसांनी थांबवलं. रघुराजकडे पाहिलं. यावेळी असं काही होता कामा नये. आलाप पक्का यायला हवा. तो जमला की पुढच्या ओळी जमतील. बी ब्रेव शांतीजी. माझ्यासाठी गा. यू ओ दिस सॉन्ग टू मी. 3rd टेक, 4th, 5th टेक. आणि शांतीने कसून आलाप घेतला. रमेशचा पडलेला चेहरा उजळला. रघुराजची काळजी किंचित कमी झाली. आलापालाच जोडून ओळ. रात ढल गई प्रीतम न आये. यावेळी रघुराजने टेक थांबवला. हा स्वर शांतीदेवीचा. आख्यायिका बनलेला तो आवाज असा जड मध्यधुंद. रघुराज आर्टिस्ट ब्लॉकमध्ये आला. शांतीला म्हणाला, दिस वोंट डू शांतीजी. विल रेकॉर्ड इट सम अदर टाइम. आज तुमच्यानं हे होणार नाही. प्लीज. मी परत म्हणते. शांती विनवणी करू लागली. 4 वेळा 5 वेळा 10 वेळा म्हणते. त्यातलं तुम्हाला चांगलं वाटेल ते ठेवा. पण मला गाऊ द्या. प्लीज मला गाऊ द्या. आय एम सॉरी शांतीजी. तुमचा मान राखायचा म्हणून मी इतका वेळ. आणि रघुराज रमेशला म्हणाला, त्यांचा इयरफोन घे. ताड चालत रघुराज साऊंड ब्लॉकमध्ये गेला आणि टिपणीसांना त्यांच्या सहाय्यकाला म्हणाला, सॉरी गाईज, टुडेज रेकॉर्डिंग इज कॅन्सल्ड. अतिशयच दुःखी, अवमानित झालेली शांती स्टुडिओच्या लॉबीतून एकटीच चालत होती. तिला बाहेर सोडायला कोणीही आलं नव्हतं. थोड्या वेळापूर्वी या लॉबीतून ती एकेकाळची थोर गायिका म्हणून चालत होती. आता ती कोणीच नव्हती. यापुढेही कोणीच असणार नव्हती. आज तिला गाता आलं नव्हतं. हे इंडस्ट्रीत ताबडतोब पसरणार होतं. तिला गाण्याची दुसरी संधी मिळणारच नव्हती. यापुढे तिचं एकही रेकॉर्डिंग होणार नव्हतं. शेकडो अविस्मरणीय गाणी म्हणणारा शांती सारंगचा, शांती शाहूचा तो आवाज आता नाहीसाच झाला होता. आता यापुढे शांतता होती. भयान शांतता. सगळीकडे काळोख दाटून राहिला होता. शांती लक्ष्मी स्टुडिओच्या दाराशी येते एवढ्यात बॉम्बे एक्सप्रेस असं लिहिलेली एक पांढरी गाडी समोरच येऊन थांबली. तिच्यातून विराज उतरला. घाईघाईने आत येऊ लागला. शांतीला पाहताच दारातच थबकला. सॉरी, मला उशीर झाला. संपलं रेकॉर्डिंग? कसं झालं? शांती काहीच बोलली नाही. तसा तोही गप्प झाला. मुकाट्यानेच ती दोघं बाहेर पडली. बॉम्बे एक्सप्रेसच्या गाडीशी आली. विराजने किंचित लवून हात पसरला तशी शांती गाडीत चढली. पाठोपाठ विराज गाडीत बसला. दार लावून घेतलं. ड्रायव्हरने गाडी सुरू केली. शांती मूकपणे बसली होती. न राहून विराज हलकेच म्हणाला, शांतीजी. इतका वेळ घातलेला स्वाभिमानाचा बांध त्या हाकेने कोसळला. शांती विराजच्या खांद्यावर डोकं ठेवून मुक्तपणे रडू लागली. पुन्हा पुन्हा म्हणू लागली, भोलानाथ, भोलानाथ. रत्नाकर मतकरी यांची छोटी बहू नावाची कथा येथे समाप्त.